वाघ्याच्या समाधीच्या बद्दल आक्रमक भूमिका घेतलेली आहे. नेमका तुमचा आक्षेप काय? राजसन्यास या नाटकातून ते पात्र तयार झालं. वाघ्या कुत्र ते काल्पनिक आहे. तुकोजीराव होळकर महाराजांनी शिवस्मारकाला दिले, शिवाजी महाराजांच्या समाधीला दिले. हां, ते कुत्र्यासाठी दिले नाहीत. शिवाजी महाराज हे सर्वांची अस्मिता आहे आणि ती स्मारक सुद्धा शिवाजी महाराजांच्या स्मारकापेक्षा उंच. या वाघ्या कुत्र्याने चित्तीत उडी मारली हा चुकीचा इतिहास आहे. पण त्या वाघ्या कुत्र्याचा पोळका कशासाठी? व ज्यांनी खऱ्या अर्थाने स्वराज्यासाठी बलिदान दिलं त्या योद्ध्यांच्या समाध्या धूळखाट पडलेत आणि कशावर आपला वाद चालू आहे. अशा मोठ्या काय काय दंतकथा तिथं निर्माण केल्या. मला सांगणं सुद्धा मला बरोबर नाही की ब्रिटिश लोकांना घाबरली म्हणून. एक प्रकारचा अपमान आहे हा हा 100% होळकरांचा सुद्धा. कुत्र्याच्या समाधीसाठी पैसे हे काही बरोबर आहे का? कुठलाही प्रमुख नेता पुढारी तो म्हणतो का वाघ्या कुत्रा होता? पण मला सुद्धा बघायचं मुख्यमंत्री समिती केव्हा स्थापन करतात. माझं क्लिअर पत्र जर बघितलं तर मी म्हणजे ही सरकारने दिलेली 31 मे डेडलाईन आहे. मी नाही म्हणत डेडलाईन, पण खरा इतिहास पुढे यायला पाहिजे. मग माझं तर उलटं म्हणणं आहे या वाघ्या कुत्र्याचं जे स्मारक आहे तिथनं हलवायला पाहिजे आणि खाली जाऊन ठेवू कुठेतरी रायगडच्या खाली. सरकार हे धाडस दाखते. सरकारने न्याय द्यायला पाहिजे. प्रकाश आंबेडकर म्हणतात तुम्ही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करता. औरंगजेबच्या कबरवर जाऊन फुलं वाहिले त्याच्यावर मी काय बोलतो. या सगळ्यानंतरची पुढची लढाई काय असते? माझी ही लढाई नाही, तो माझा छंद आहे. माझा अभ्यास पूर्ण क्लिअर आहे, मी तयार आहे. एवढं सगळं होत असताना सरकारने गप राहण्याची भूमिका घ्यायची का? विरोधकांनी सुद्धा गप राहण्याची भूमिका घ्यायची का? म्हणजे पवार साहेब, उद्धव ठाकरे, राज ठाकरे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, काँग्रेसचे असतील, या सगळ्यांनी सांगावं हो वाघ्या कुत्रा होता किंवा वाघ्या कुत्रा नव्हता.